नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपला फायनान्सवर. तर आज आपण बोलणार आहोत एका अशा विषयावर जो तुमचं आर्थिक भविष्य पूर्णपणे बदलू टाकू शकतो आणि तो आहे गुंतवणूक. हा व्हिडिओ एक संपूर्ण मार्गदर्शन आहे जो खास तुमच्यासारख्या आणि माझ्यासारख्या वेतनधारकांसाठी तयार केलेला आहे. तर तुम्हाला कधी वाटलं असेल की माझा पैसा फक्त पडून न राहता माझ्यासाठी काम करावा, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. तर चला सुरुवात करूया. सगळ्यात आधी समजून घेऊया गुंतवणूक म्हणजे काय. सोप्या भाषेत सांगायचं तर गुंतवणूक म्हणजे तुमचा पैसा वाढवण्याची कला. स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे जर तुम्ही ₹10,000 सध्या बचत खात्यात ठेवले 3% व्याजाने, तर तुम्हाला एका वर्षानंतर फक्त ₹300 व्याज भेटेल. पण तुम्ही तेच ₹10,000 म्युच्युअल फंडात गुंतवले तर त्याचे 15% व्याजाने तुम्हाला ₹1,500 रिटर्न भेटेल, म्हणजे 4 पटीने जास्त. तर ह्याच्यात मुख्य फरक म्हणजे काय? बचत खात्यात पैसा फक्त पडून राहतो, पण जेव्हा तुम्ही गुंतवणूक करता तेव्हा तुमचा पैसा खरंच तुमच्यासाठी काम करतो आणि खूप वेगाने वाढतो. तर गुंतवणूक का करायची? गुंतवणूक का करायची हा एक महत्त्वाचा विषय आहे. त्यासाठी 3 महत्त्वाची कारणे आहेत. पहिला म्हणजे महागाई. बँक तुम्हाला 3 ते 8% व्याज देते, पण भारतात महागाई 6 ते 7% वाढत आहे. याचा अर्थ काय? की तुमचा पैसा फक्त बचत खात्यात पडून राहिला तर तो खरंच कमी होतोय. गुंतवणूक तुम्हाला महागाईला मागे टाकायला आणि संपत्ती वाढवायला मदत करते. दुसरं कारण म्हणजे आर्थिक ध्येय. जसं की तुमच्या मुलाचं शिक्षण असो, घर घर घ्यायचं असो किंवा निवृत्तीचं नियोजन असो, हे सगळं फक्त बचतीने कधीच पुरेसे होणार नाही. या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी गुंतवणुकीची शक्ती पाहिजे. आणि तिसरं म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य. कल्पना करा अशा या भविष्याची जिथे तुमची गुंतवणूक एवढी कमाई देते की तुम्हाला 70 वर्षापर्यंत काम करावं लागणार नाही. हेच आहे आर्थिक स्वातंत्र्य आणि गुंतवणूक तिकडे नेणारा एकमेव मार्ग आहे. गुंतवणुकीशिवाय तुम्ही ते करू शकत नाहीत. त्यानंतर आहे, आता तुम्हाला गुंतवणुकीबद्दल माहिती तर मिळाली, पण सुरुवात कुठून करायची? तर त्यासाठी ह्या 5 सोप्या स्टेप्स आहेत. त्यामध्ये पहिली आहे तुमची आर्थिक स्थिती समजून घ्या. तुमचं उत्पन्न आणि खर्च ट्रॅक करा. दुसरे आहे इमर्जन्सी फंड तयार करा. किमान 6 महिन्याचा खर्च बचत करा. हे अत्यंत महत्त्वाचे आहे. तिसरी पायरी आहे तुमचं ध्येय ठरवा. गाडी घेण्यासारखं अल्पकालीन ध्येय असो, घराचा डाउन पेमेंटसारखं मीडियम असो किंवा निवृत्तीसारखं दीर्घकालीन असो. चौथी पायरी म्हणजे एस-आय-पी सुरू करा. चांगल्या म्युच्युअल फंडात महिन्याला ₹1,000 गुंतवा. आणि 5वी पायरी म्हणजे सातत्य राखा. तुमच्या गुंतवणुकीचा नियमित अभ्यास करा व बाजारात चढ-उतार होतो त्याला घाबरू नका. संयम हीच गुरुकिल्ली आहे. त्याचप्रमाणे एक चिनी म्हण आहे, गुंतवणूक सुरू करण्याची सर्वोत्तम वेळ होती 20 वर्षापूर्वी आणि दुसरी सर्वोत्तम वेळ ही आज आहे. योग्य वेळेची वाट पाहू नका, ती अस्तित्वातच नाही. लहानपणी सुरुवात करा, आज सुरुवात करा, पण सुरुवात करा. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर कृपया सबस्क्राईब बटन दाबा आणि नोटिफिकेशन चालू करा. मी आणखी असे व्हिडिओ शेअर करत राहील जे तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्याच्या या प्रवासात मदत करतील. पाहिल्याबद्दल धन्यवाद. बरेच लोक गुंतवणूक आणि बचत यांच्यामध्ये गोंधळून जातात. त्यांना गुंतवणूक आणि बचत हे काय हे समजतच नाही. तर मी तुम्हाला तेच फरक आता स्पष्ट करणार आहे. बचत म्हणजे पैसा सुरक्षित ठेवणे. तुम्ही तो बँकेत ठेवता, कमी पण निश्चित रिटर्न मिळतो आणि तुम्हाला कधीही हवा तेव्हा काढता येतो. म्हणजेच रिटर्न कमी मिळतो, पण तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा तो काढून घेता येतो. गुंतवणूक म्हणजे पैसा वाढवणे. तुम्ही तो शेअर्स किंवा म्युच्युअल फंडात ह्यामध्ये ठेवता. ह्यामध्ये तुम्हाला दीर्घकालीन विचार करावा लागतो. हे लगेच नाही भेटत, पण दीर्घकालीन काळाने भेटतो. दोन्हीही महत्त्वाचे आहेत. अल्पकालीन गरजांसाठी बचत हवी, पण संपत्ती निर्माण करायची असेल तर गुंतवणूक अत्यंत आवश्यक आहे. तर त्यानंतर आहे वेतनधारकांसाठी गुंतवणुकीचे पर्याय. त्यामध्ये
पहिला येतो पी-एफ किंवा ई-पी-एफ. तुम्ही कदाचित आधीच हे करत असाल. यातून 8 ते 8.5% रिटर्न मिळतो आणि हे संपूर्ण सुरक्षित आहे आणि टॅक्स बेनिफिट्स आहे. पी-पी-एफ म्हणजे पब्लिक प्रॉव्हिडंट फंड 7 ते 7.5% रिटर्न देतो. पूर्णपणे टॅक्स फ्री आहे, पण ह्यामध्ये तुमचा पैसा 15 वर्षासाठी ठेवावा लागतो आणि हे दीर्घकालीन ध्येयासाठी उत्तम आहे. त्यानंतर म्युच्युअल फंड्स येतात. इथे खरी संपत्ती निर्माण होते. म्युच्युअल फंडमध्ये खरी संपत्ती निर्माण होते, कारण यामध्ये 3 प्रकार आहेत. पहिला इक्विटी फंड, दुसरा डेट फंड आणि तिसरा हायब्रिड फंड. इक्विटी फंडमध्ये जास्त रिटर्न भेटते आणि डेट फंडमध्ये मिडियम रिटर्न भेटते. तुम्ही फक्त ₹500 पासून एस-आय-पी सुरू करू शकता. ह्यामध्ये जवळपास 12 ते 15% रिटर्न मिळते. हे खूप महत्त्वाचे आणि शक्तिशाली मानले जाते. त्यानंतर बाकीचे पण काही पर्याय आहेत. ते खालीलप्रमाणे आहेत, जसे की मुदत ठेवी, सुरक्षित बँकेद्वारे निश्चित 6 ते 7% परतावा मिळू शकतो. रूढीवाढीसाठी गुंतवणूकीसाठी परफेक्ट आहे. त्यानंतर एन-पी-एस नॅशनल पेन्शन स्कीम निवृत्तीसाठी विशेष टॅक्स बेनिफिट्स आहेत आणि ऐतिहासिक परतावा म्हणजे 9 ते 12% आहे.